वहिनी सूर्यबांधाला का नाही बोलवलं? आपला त्यांनी खर्च लय केला असता. नसता हो केला खर्च, आपण घेतला असतं ना सांभाळून. हे अमोल दादा जालन्यावरून आलतंय, ह्यांना पिशव्या वाढायला लावले ते. जातोय नका मारू, चाललोय आम्ही. नका मारू दगड, तुम्हाला भेटायला मग दगड मारणार तुम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही एक खूप मोठ्या युट्यूबरला भेटायला चाललोय. ते आमचं दोघांचं पण स्वप्न आहे. काही लोकांनी सांगितलं की त्यांची उंची फक्त 1.5 फूटच आहे, पण आमचा विश्वास नाही. मेजरमेंट टेप घेतलेला आहे मेन अमोलदादानी. अमोलदादा जालन्यावरून आलेत खास त्याला भेटायला, त्या युट्यूबरला. आमच्यापासून त्यांचं घर जवळपास 30 किलोमीटर असेल. तुम्हाला आज ॲक्युरेट आम्ही सांगतो की त्यांची हाईट किती, उंची किती. कारण एक युट्यूबर त्यांना भेटायला गेलं होतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते त्यांना दिसल्या नाहीत, एवढी हाईट कमी. तर ते युट्यूबर कोण आहेत आणि कुठले ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. सध्या आम्ही चाललो आमच्या इंटरनॅशनल रोडमधून. आम्ही इथूनच नाश्ता करून जातो आमच्या गाणाभाऊच्या टपरीवर दालच्या राईस खाऊन. कारण ते युट्यूबर लय चिंगूस आहेत, त्यामुळे आम्ही इकडून नाश्ता करून जाणार आहे. कारण आता मला त्याच युट्यूबरचा फोन आलाय. हॅलो, हा मॅडम बोला ना. आम्ही आता बायपासच्या जवळ आलोय मॅडम. आहेत ना तुम्ही? हो ठीक आहे, आलो मॅडम. मित्रांनो, किती ॲटिट्यूड ह्यांना बघितलं का तुम्ही बोलण्यातून? कारण मला तर वाटत नाही ते नाश्ता जेवण वगैरे ह्याची काहीतरी हमी घेतील. कारण सूर्यबांधाला त्यांनी येऊन दिलं नाही ट्रिपला. तुमच्यापेक्षा बी कमी आहे त्यांची युट्यूबरची हाईट कमी आहे असं ऐकलंय मी, बघितलं नाही त्यांना. सूर्यबांधा ट्रिपला रेडी होतं, बॅग वगैरे सगळी रेडी. त्यांनी फोटो पण पाठवले, पण त्या युट्यूबरने येऊन दिलं नाही. हे मी जाहीर सांगतो. हे युट्यूबरकडे यायला आमचा 135 रुपये खर्च झाला आहे पेट्रोलचा. आम्ही त्यांना ते मागणार आहे पण पैसे. त्यांनी जर नाही दिले तर मग आपण त्यांना एक्सपोज करू. कारण त्यांना एक्सपोज केलं तरच त्यांचं व्ह्यूअर्स आपल्याकडे येणार आणि आपला चॅनल चांगला बूस्ट होणार. त्यासाठी त्यांच्यासोबत मला थोडेफार भांडण करावं लागतील. आम्ही त्यांच्या मुलांना काय खायला वगैरे घेऊन नाही जाणार आता. त्यांना आम्ही इकडे येऊन खायला देणार काहीतरी स्वीट वगैरे. आलोय आता मी CNG भरायला. हे बघू शकता तुम्ही, लय खर्च झाला आहे युट्यूबरसाठी आमचा. काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करून आम्हाला पण यांचं व्ह्यूअर्स घ्यायचे. मित्रांनो, युट्यूबरला मी खाऊ घेतलाय असा एक पार्सल घेतलाय, ते त्यांना देऊ. आता फक्त 5 किलोमीटर बाकी, नंतर आम्ही पोहोचतो त्यांच्याजवळ. आता त्यांच्या गावात आलोय आम्ही आणि युट्यूबर फोनच उचलला ना आमचा. तर त्यांच्या शेजारचा एक जणाचा नंबर आहे आमच्याकडं, त्यांना व्हिडिओ कॉल करून आम्ही रस्ता विचारतोय आणि नंतर जातो त्या युट्यूबरच्या घरी. हो, ते युट्यूबर फोन उचलत नाही तर रस्ता दाखवा आम्हाला. समोर दाखवा की समोर. बॅक कॅमेरा करा की. आता आम्ही व्हिडिओ कॉलवर चाललोय मित्रांनो. युट्यूबरला भेटायला जायचं म्हणजे असा स्ट्रगल आहे. अमोल दादाचा कॅमेराच बॅक व्हाय नाही. लेफ्ट राईट सांगा बा. लेफ्ट ना? लेफ्ट. इथून किती लांब आहे? 1 किलोमीटर. युट्यूबर असलेले फायदे आहेत मित्रांनो. रस्ता किती चांगला आहे यांच्या इकडे यायला. आमची तर गाडी पण जात नाही. हे बघा किती छान रस्ता आहे. पळून राईट साईडला वळायचा आता पहिला रस्ता. बघा इथून. तिथून आपल्याला राईटला वळायला सांगितलं. मित्रांनो, त्यांच्या प्रायव्हसीसाठी आम्ही काय पूर्ण रस्ता आणि त्यांचं घर तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला मी डायरेक्ट आता पोहोचल्यावर दाखवतो. युट्यूबरचा ॲटिट्यूड कसा आहे, कसं नेचर आहे. आम्ही तर ऐकलंय की खूप घमंडी युट्यूबर. त्यांच्या घराजवळ आलोय आम्ही आता. त्यांचा आवाज येतोय आम्हाला, पण ते दिसणार कुठे आहेत ते. फक्त आवाजच येतोय. शेक हँड. येस. झोपा आले. तू दादू कोणाचा आहे? काकाचा आहे? दादू तू कोणाचा आहे? युट्यूबरचा मला फक्त आवाज येतोय, पण त्याची हाईट कमी असल्यामुळे बहुतेक दिसत नसतील. मला आवाज येतो चहा ठेवते मग, पण मला दिसत नाही तेच कुठे आहेत त्या. कुठं आहेत? कुठं कुठं? अर हां, इकडं छोटे असल्यामुळं मित्रांनो
उंची कमी असल्यामुळे थोडं अडचण येते बघायला. पण दिसले आता मला तिकडं होत्या पायात. आम्ही खाऊ आणलाय ते देऊ द्या सर्वांच्या साक्षीने. ते पाणी पुंगळी म्हणतात ना त्याला. मित्रांनो सगळी सांगते ते त्यांना सरबत करा, पण तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदर लय कंजूस आहे म्हणून. लिंबाचं झाड दाखवू का आमचं? घरी आलो आता यांच्या ना. आम्हाला पिशवी आहे वडायला लावल्या ते. किती वज आहे, दगड भरले ते काय. हे अमोल दादा जालन्यावरून आलतंय, ह्यांना पिशव्या वाढायला लावले ते. आणि ते पाठीमागून चालू देते ते युट्यूबर. लय स्वार्थी युट्यूबर आहे मित्रांनो, लय स्वार्थी युट्यूबर. आणि आम्हाला पाणी पण दिलं नाही अमोल दादा. तुम्हाला काय म्हणायचं ह्या गोष्टी? तुम्हाला पटली काय गोष्ट? अजिबात नाही, अजिबात अजिबात नाही. आम्हाला ही गोष्ट आवडली. किती कंजूस युट्यूबर आहे राव. जातोय नका मारू, चाललोय आम्ही. नका मारू दगड. तुम्हाला भेटायला मग दगड मारणार तुम्ही. हातात काटे घेऊन आले त्यांची मुलं. युट्यूबर सोबत आम्ही काहीतरी नाश्ता करतो. आम्हाला तहान पण खूप लागली, पण त्यांनी पाणी दिलं नाही. कुठं आवाज येतोय? आवाज कुठून येतोय? काय वहिनी बोलल्यासारखं. पाठीमागून अच्छा, येतो. हा. आवाज कुठून येतो म्हणजे तुमचा? मी दिसा नाही का? हा दिसतंय. हा बरोबर. कशी दिसणार ना? हाईट कमी असल्यामुळे थोडं वहिनी त्रास होतोय. तर चला नाश्ता करतो आम्ही आमच्या पैशाने. काय करणार मित्रांनो. मार नको पोरं पण मारायला आमच्यावर ह्यांनी ठेवले तिथं. हे आला बघा. आमच्या पठाण मॅडमच्या नंतर कोणाची भीती वाटते तर ह्याची वाटते मित्रांनो. ह्याची. हे दिसतंय गोड, सुंदर मुकडा, सोन्याचा तुकडा, कुठं नका घेऊन जावा. नको दादू तू कुणाचा आहे? मामाचा तर जमा मागड. मग थांबली तस पार्टी बदलती असं आला. मित्रांनो आमच्या पाठीमागे गाडी टू व्हीलर, पण मी लय हळू चाललोय बघा. 5च्या स्पीडने. आपण असंच मित्रांनो आडमोठ आहे. लय वेळ झालं बिचाऱ्याला अडकून ठेवलंय. पुढेच जाऊ शकत नाही. आता मी रस्ताच तेवढा आहे आमच्या इथला तर करणार. रस्ता तेवढा आहे. हे बघा इथं दिसतेला तुम्हाला तिकडे गेले ते. हा कसं वाटलं? तुझी मम्मी कधीपासून चेंगुटे? पहिल्यापासून ना? काय केलं? हा ना. इतके कंजूस कशी आहे तुझी मम्मी? का पहिल्यापासून? हा. दादू पाणी पण दिलं नाही ना मम्मीनी? हा. मित्रांनो सगळे खोटं बोलू शकतात, पण लहान मूल गुलाबाचं फुल खरं बोलतंय. दादू चहा पण दिला नाही ना मम्मीनी? हा. ट्रॅक्टर मधलं पाणी पे म्हणतोय हे. ट्रॅक्टर मधलं पाणी पे. ठीक आहे बाबा, पितो आमचं आम्ही पाणी. नका देऊ पाणी तुम्ही, आम्ही विकत घेऊन पितो. पण हे पुढचं घर आहे ना पांढरं, हा. ते पायऱ्या आहेत, त्याच्या मागे तो का ती गाडी लावली आहे का? हा त्याच्या तिथं जागा आहे. तर बघा पत्र्याचं घर, हा. त्याच्या मागे जागा आहे. बघा मित्रांनो युट्यूबरने इथं सिटी मध्ये जागा घेतली युट्यूबच्या पैशावर. होय का? नाही ती आमची सासरी पाटलांची आमची. म्हणजे ज्यांच्या सासऱ्यापासूनच युट्यूबर होते. आम्ही दोघं ना उसने पैसे घेऊन आलो होतो इथं दुसऱ्याकडून. आता आमच्याकडे राहिले 40 रुपये. मग आम्ही 20 रुपयाचं दोघं जण 2 दालच्या खाणार आहे. त्याच्यातला निम्मा आम्ही खाणार आहे. दोघांच्यातला हाफ हाफ काढून घेणार आहे ना आम्ही खाणार. हे युट्यूबर कंजूस पण आहेत आणि हावर पण आहेत. मी काय लय म्हणलं हावर पण आणि कंजूस पण दोन्ही गुण आहे त्यांच्यात. त्यांच्या मिस्टरांचा फोन आलाय. त्यांनी सांगितलं की भांडी घासायचे राहिलेत, ते तुम्ही रिटर्न आल्यावर सगळी घासून घ्या. कढई पण राहिली आहे का? कढई पण राहिली त्यासोबत. काम करायला सांगा. आम्ही तर ऐकलंय मित्रांनो. काय माहिती त्यांच्या मिस्टरांची कमेंट आल्या बघू आपण. वहिनी सूर्यबांधाला का नाही बोलवलं? आपला त्यांनी खर्च लय केला असता. नसतावं केला खर्च, आपण घेतला असतं ना सांभाळून. नाही. आता आलोय आम्ही दालच्या खायला. 40 रुपयाचा खातो दालच्या आणि गप्प बसतो पाणी पिऊन. तिथलं नाही सापडला दालच्यावाला आम्हाला. इथे दोघांची भांडणं चालली सिरियस मॅटरवर. शोनात पिना देणार तू डॅडाला? उठव दादा मला पी दिलं. पी दे. कशाला? उठव दादा चल उठ. नको जाऊ. आता काकांना सोडत नसतो. नको जाऊ. हा? आम्ही आता या युट्यूबरच्या मिस्टरला भेटलोय. त्यांना काहीतरी वडापाव वगैरे आणलं होतं खायला. खाली मी त्यांच्या फॅमिलीने. लय भूक लागली मला. अमोल दादा पाणी आहे का खायला पाणी?
पाणीच का होता अमोलदादा आपण खरंच देतात आहे लगेच पाणी, पण अमोलदादा आय लव्ह यू. पाणी खाल्लं का? पाणी खाल्लं, आता पोट भरलं मित्रांनो. हे आमचं इंदापूर, पाऊले चालत ही पंढरीची वाट बघू शकता तुम्ही. हे बघा युट्यूबरला भेटायला गर्दी, सगळ्या गाड्या लाईन मध्ये. हो, तोंडला दाखवू नका, सगळ्या लाईन मध्ये गाड्या. फोटो हे काढतात आणि मी ह्याच घुसत असतो मध्ये इंडिकेटर टाकून. हे तेव्हा मित्रांनो रॅली फ्रेंड सर्कल आहे आमचं, असंच घुसलोय आम्ही लेना न देना. व्हिडिओ उद्या कुठेतरी येईल, त्यात आमची गाडी दिसेल तुम्हाला. गालमध्ये काय करते काय चला नको मित्रांनो, आता आम्हाला नाही खेळायचं. बस. आम्हाला पुढं बोलवलंय, सगळ्यात पुढं. आता सगळं इथं फटाके वगैरे फोडून बोलवतात. आता मी तिथं डायरेक्ट गाडी घेऊन उतरतो गाडीतून. धन्यवाद कार्यकर्ते. या भारताचे पंतप्रधान आहे ना, त्याला एवढं फोन येत नसतील एवढं या युट्यूबरला. हो, आल्यापासून फोन. आम्ही तर गप बसलोय. मी तर पाणी पिलं आता, असं होट चिटकाय लागलं. किती फोन असलं असतं युट्यूबरचं. मोठे युट्यूबर असले ना पुण्याला चालली आता असं असतं. मम्मीकडे.